तर भाजपने आता 50शी गाठलेली आहे। पुन्हा एकदा अर्धशतकाचा आकडा भाजपने गाठलेला आहे। साधारण अर्ध्या तासांपूर्वी भाजपने 50चा आकडा गाठलेला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा फ्लक्च्युएशन होऊन भाजप 35 पर्यंत आला होता। मात्र पुन्हा एकदा आता आकडे सेटल होताना दिसत आहेत। भाजप 50 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। सोमेश कोलगेकडे आपण सध्या जाऊया। सोमेश, 50 हा आकडा फार महत्त्वाचा आहे आता अशासाठी की भाजपने जागांमध्ये सुद्धा 50चा आकडा गाठलेला आहे आणि वोट शेअरमध्ये, त्यापेक्षा महत्त्वाचं वोट शेअरमध्ये सुद्धा 50चा आकडा गाठल्याचं चित्र आहे। नक्कीच आता चित्र जसं जसं स्पष्ट होतंय तसं आपण नक्की म्हणू शकतो की आता जर आपण भाजपच्या कार्यालयातली परिस्थिती पाहिली तर या कार्यालयामध्ये सुद्धा लोकांनी यायला सुरुवात केली आहे। भाजपच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी कार्यालयांमध्ये यायला सुरुवात केली आहे, पण तरी सुद्धा अजूनही भाजप जोपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा जल्लोष साजरा करणार नाही एवढं नक्की आहे। परंतु जे मगाशी अतिशय तणावग्रस्त असं भाजपचं वातावरण होतं भाजपच्या कार्यालयामध्ये, तर तिथे कुठेतरी आता पुन्हा एकदा आपण असं म्हणू शकतो की भाजपचे लोक उत्साहात आलेले आहेत। त्यांना एक त्यांच्यातला जो आशावाद आहे तो अजूनही जिवंत आहे की शेवटपर्यंत तेच हा आकडा कायम अशाच स्वरूपाचा आघाडीचा स्वतःच्या बाजूने कायम ठेवू शकतील। आणि नक्कीच हे भाजपच्या व्यवस्थापनाचं, भाजपच्या नेतृत्वाचं यश आहे। आणि जे आपण मगाशी म्हणत होतो की या निवडणुकांच्या निकालामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत। म्हणजे पुढचा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र मोदी, अमित शहा नेमणार की अजून कोणी ठरवणार, या गोष्टी सुद्धा या निकालावर अवलंबून आहेत। भाजपचं जे यश आहे 2024च्या लोकसभा निवडणुकांनंतर, मग ते हरियाणाचं यश असेल, महाराष्ट्राचं असेल, ते यश नेमकं कोणाचं आहे? ते भाजपच्या विचार परिवाराने केलेल्या कार्यकर्त्यांच्या कामाचं यश आहे की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आखलेल्या रणनीतीचं यश आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्लीची विधानसभा निवडणूक सोमेश तुझ्याकडे पुन्हा येते। जसं आपण महाराष्ट्र विधानसभांचा निकाल पाहिला तर त्याच्यामध्ये संघानं दिलेलं योगदान किंवा अगदी गाव खेड्यांमध्ये जाऊन संघानं केलेला प्रचार हा अत्यंत महत्त्वाचा ठरला। दिल्ली विधानसभेमध्ये हा फॅक्टर कसा इम्पॅक्टिंग ठरला? हे नक्की आहे प्रज्ञा की संघ परिवाराने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं आणि त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये संघ परिवाराची भूमिका निर्णय प्रक्रियेतही खूप डॉमिनंट होती महाराष्ट्राच्या एकूण संपूर्ण निर्णय प्रक्रियांमध्ये। आणि देश पातळीवरही संघाने एक स्वतःचा ठसा उमटवला होता की ज्याला आपण म्हणू शेवटचे 5 गुण एखाद्या परीक्षेतले जे असतात ते शेवटचे 5 गुण देणारा संघ आहे, शेवटचा वरचा स्विंग वोट देणारा संघ आहे। दिल्लीमध्ये मात्र ज्या प्रकारे काम संघाने केलं त्या पद्धतीचा पॅटर्न पूर्णपणे भाजपने अवलंबला होता। कारण दिल्लीमध्ये भाजपने मोठ्या सभांपेक्षा किंवा खूप मोठ्या मोठ्या रॅली, रोड शो पेक्षा छोट्या पॉकेट सभांवर भर दिला होता। वेगवेगळ्या नेत्यांच्या घरी, उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाच्या मराठी प्रकोष्ठाकडून दिल्लीतली सगळ्या मराठी मतदारांना एकत्र केलं गेलं होतं। भाजपच्या खासदारांच्या घरी तिथे एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता, तिथे भाजपच्या मराठी नेत्यांना बोलवलं गेलं होतं आणि त्यांनी तिथे सगळ्यांशी संवाद साधला। भाजपचे जे सगळे मंत्री आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पुण्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांना 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी 26 जानेवारीला ते दिल्लीत आले तेव्हापासून मुरलीधर मोहोळ हे परत गेलेच नाहीत। त्यांचं कुटुंब फक्त परत गेलं आणि ते दिल्लीमध्येच थांबून 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये काय केलं पाहिजे, तिथे रोज कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, काही कमी जास्त आहे का ते पाहणं आणि या सगळ्या मंडळींना डेटा आणि रिसर्चचं फीडिंग हे सेंट्रल बीजेपीकडून दिलं जात होतं। त्यामुळे एक नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये संघ परिवाराने जे केलं ते दिल्लीमध्ये भाजप आणि भाजपचा जो परिवार आहे तो करून दाखवू शकतो का, तर त्याची एक टेस्ट ही या निवडणुकांमध्ये होती असं आपण नक्की म्हणू शकतो। त्याचीच लिटमस टेस्ट होती असं म्हणायला हवं। सोमेश, आपण अमोल पाहतोय की काँग्रेसला अवघ्या एका जागेवरती आघाडी मिळते, म्हणजे पुन्हा एकदा दिल्लीकरांनी राहुल गांधी यांना सपशेल नाकारलेला आहे आणि याची कारण मीमांसा आपल्याला करायची आहे। अरविंद केजरीवाल केवळ 74 मतांनी पिछाडीवर आहेत। अमोल, निश्चितपणे काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे तो सलग 3 वेळा दिल्लीमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर 2015 पासून जो काँग्रेसचा पराभव व्हायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचा वोट शेअर डबल डिजिटमधून सिंगल डिजिटमध्ये आलेला होता गेल्या निवडणुकीमध्ये आणि आता तर आकडा सुद्धा सिंगल डिजिटमध्ये आलेला आहे। ही एकची आघाडी सुद्धा कायम राहते की नाही हे बघणं सुद्धा शेवटपर्यंत आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। केजरीवाल कट टू कट सध्या लढतायत, 74 मतांनी ते सध्या पिछाडीवर पडलेले आहेत।
गणेश ठाकूरकडे आपण जाऊया. गणेश, काँग्रेसचा जो परफॉर्मन्स होता तो तर अपेक्षित होता असंच सगळे एक्झिट पोल सुद्धा सांगत होते आणि एक्झिट पोल या निमित्ताने खऱ्या दिशेने खरे ठरताना दिसत आहेत बऱ्याच दिवसांनी, जसं आपण सुरुवातीला म्हणत होतो त्यानुसार. तर काँग्रेसचा परफॉर्मन्स काँग्रेससाठी स्वतः किती मारक ठरलाय आणि वेगळं लढण्याचा निर्णय हा स्वतःबरोबर आपला सुद्धा मोठा फटका देताना दिसतोय. अमोल, यावर एक ट्विट केलं आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आणि एक त्यांनी सरकॅझम दाखवलेलं आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले की और लढो आपस में, फाईट अमंग्स युअर सेल्फ. म्हणजेच काँग्रेस आणि आप आपल्या एकमेकांविरुद्ध लढली, त्याचा फायदा भाजपला झाला हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि इंडिया अलायन्समध्ये हा एक मोठा चर्चेचा विषय असेल, कारण याआधी पण देखील समजा आप आज त्यांचा पराभव होतो तर इंडिया अलायन्सवर त्याचे परिणाम काय होतील वारंवार बोललं जातं. काल संजय राऊतही बोलले की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जर एकत्रित लढले असते तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असता. पण दोघांच्या महत्त्वाकांक्षा आहेत आणि हेच विषय रिजनल पार्टी आणि नॅशनल पार्टी म्हणजे काँग्रेस इंडिया अलायन्समध्ये त्यांचं एक्सेप्टन्स का होत नाही आहे. कारण रिजनल पार्टीज हे प्रामुख्यानं म्हणते की त्यांना जर वाढवायचं असेल तर काँग्रेसला कुठे ना कुठेतरी मागे ठेवण्याची गरज असेल. कारण काँग्रेस सोबत लढलं तर त्याचं डिव्हिजन होतं. उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं काँग्रेस आणि सपाच्या ह्याच्यामध्ये नुकसान झालं होतं, पण इथं तशी परिस्थिती नव्हती. इथं जसं मी म्हणतोय की काँग्रेसचं चालणं खूप महत्त्वाचं होतं भाजपला आणि दिल्लीसारखं एक ठिकाण असेल जिथं काँग्रेस चांगलं करावी असा विश्वास आणि अशी प्रार्थना भाजप डे 1 पासून करते. कारण समजा काँग्रेसने चांगलं केलं गणेश, थोडंसं थांबवते. एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जसं तुम्ही सांगितलं, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलेलं आहे और लढो आपस में. आपची पिछाडी आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसच्या पराभवावर ओमर अब्दुल्ला यांनी टोला लगावलेला आहे. इंडिया आघाडी संघटितपणे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांना सामोरी गेली नाही आणि त्याचा मोठा फटका आप आणि काँग्रेस दोघांना बसतोय, ज्याचा फायदा भाजपला होताना आपल्याला दिसतोय. एक महत्त्वाचा मुद्दा गणेश की हरियाणाच्या निवडणुकांमध्ये देखील असंच काहीचं चित्र आपल्याला इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळालं होतं. हरियाणाच्या निकालातून काहीच समज घेतली नाही का या पक्षांनी, हा प्रश्न उपस्थित होतो. प्रज्ञा, प्रश्न फक्त हरियाणाचा नाहीये. तुम्ही MP राजस्थान त्यावेळेला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील ज्या प्रकारे MP राजस्थानमध्ये MP मध्ये तर काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ आणि हॉटेलला जाऊ आणि कमलनाथ मुख्यमंत्री असतील अशा प्रकारचं एक कॉन्फिडन्स दाखवत पोस्टर्सही लावले होते. तिथं काय झालं? तिथं देखील असंच झालं. तिथं काँग्रेसचं ओव्हर कॉन्फिडन्स नडलं, रिजनल पार्टीजला तिथं कापलं गेलं आणि काँग्रेस आणि भाजपच्या फाईटमध्ये भाजपनं न भूतो न भविष्य 150 जागा आणल्या. राजस्थानमध्ये तसंच झालं. पण इंडिया अलायन्स एकत्रित लढली आणि लोकसभामध्ये त्यांना फायदा झाला. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा हरियाणामध्ये तेच झालं. तिथं अलायन्स किंवा काँग्रेसचं ओव्हर कॉन्फिडन्स तिथं तर आहे की भूपेंद्र हुड्डा हे आता मुख्यमंत्री होतील, तिथं पण तो कॉन्फिडन्स दिसला. पण तिथं ज्या प्रकारचं चयन उमेदवारांचं केलं, ओव्हर कॉन्फिडन्स आणि जे आपले मित्रपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांना आपल्या कॉन्फिडन्समध्ये घेऊन घेण्याचा. गणेश, थोडंसं थांबवते. आपण आकड्यांवर एक नजर टाकूया. पुन्हा तुमच्याकडे येतो. भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे, आप 25 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेसला अवघ्या 1 जागेवरती आघाडी मिळाली आहे, तर इतर पक्षांचं खातं अजूनही उघडलेलं नाही. एकूण 70च्या 70 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि भाजपला न भूतो न भविष्यती असं यश आपल्याला मिळताना दिसतंय. अर्थात अजूनही अधिकृत निकाल हाती आलेले नाहीत, हे कल आहेत. पण 44 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर आप केवळ 25 जागांवर सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे एक्झिट पोल्सचे जे आकडे आलेले होते त्यावर आता काहीसं शिक्कामोर्तब होताना दिसतंय. निश्चितपणे. आणि प्रज्ञा, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे वोट शेअरवर बोलत होतो किंवा जे ओमर अब्दुल्लांचं ट्विट आहे त्याच्याविषयी जे आपण बोलत होतो की आत्ताचे आकडे असं सांगतायत, असं आपल्याला डेफिनेटली म्हणायला हवं की जरी काँग्रेस आणि आप एकत्र येऊन लढली असती तरी सुद्धा खरंच काही फरक पडला असता का? कारण भाजपला जर 50%पेक्षा जास्त वोट शेअर मिळवण्यामध्ये यश येत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण महायुतीला मिळून 49.3 म्हणजे साधारण 49.5% वोट शेअर होता. महाविकास आघाडी एकत्र लढलेली होती
आता 50% जास्त एकट्या भाजपला मिळतोय, तर एकत्र लढून सुद्धा खरंच काही अमोल फरक आकडे पडला पुन्हा असता का? बदलताना दिसत आहेत. भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे. आपची पिछाडी होताना दिसतेय. 25 वरून 22 जागांवर आप आघाडीवर आलेला आहे. तर काँग्रेसचा आकडा काही बदलत नाहीये. सिंगल डिजिट वरती काँग्रेस अजूनही कायम आहे. आपण याच मुद्द्यावरती गणेश ठाकूर यांच्याकडे जाऊयात की गणेश, अवघी एक जागा काँग्रेसला, म्हणजे जी दिल्ली विधानसभा काँग्रेसचा गड मानली जायची, तिथे अवघ्या एका जागेवर असलेली काँग्रेसची आघाडी. प्रज्ञा, या एका जागेची आघाडी आहे, पण इतर जागांमध्ये कशा प्रकारे काँग्रेसचं परफॉर्मन्स आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. मला खात्री आहे की काँग्रेसचं वोट पर्सेंटेज वाढेल. आणि हाच विषय आहे की समजा आपने काही जागा काँग्रेसला सोडल्या असत्या तर दोघे मिळून सरकार आणू शकलं असतं का? तर इथं केजरीवालचा कॉन्फिडन्स नडला असं बोललं जातं. केजरीवालला वाटत होतं की आपण ज्या प्रकारे फ्रीबीज दिल्या आहेत, ज्या स्कीम चालू करतोय, त्या स्कीम्सच्या आधारेच आपण निवडून येऊ. पण जे प्रमुख मुद्दे दिल्लीवासियांसाठी होते की मागील 12 वर्षांपासून पोल्युशन, यमुना नदीच्या पोल्युशनचं जी स्थिती, त्याच्यानंतर फक्त वीज पाणी हे देऊन चालत नाही, ह्या मूलभूत सुविधा आहेत, ह्या सरकारला द्याव्या लागतात. पण जी समस्या आहे त्या समस्यांवरती कोणतंही काम केलं गेलं नाही. आणि यामुळं लोकांना वाटलं की समजा परिवर्तन आणलं तर केंद्र आणि दिल्लीचं सरकार मिळून दिल्लीचं भलं करू शकतात. आणि हेच कॅम्पेन या निवडणुकींमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध भाजपने सुरू केलं. काँग्रेसचा एक सीट येते, पण काँग्रेसचं वोट पर्सेंटेज वाढलं असेल. आणि हे वोट पर्सेंट कोणाचं आहे? आपचं आहे. आणि यामुळं ओमर अब्दुल्ला, संजय राऊत सगळेच म्हणतात इंडिया अलायन्सवाले की तुम्ही एकत्र लढलं पाहिजे होतं, नाहीतर भाजपला नुकसान झालं असतं. पण नाही, लढले नाहीत. आणि आज काँग्रेस तर एक जागावरती आहे, पण आपचं सर्वात खराब परफॉर्मन्स आहे. जवळपास 41 जागा आज काँग्रेसच्या, आम आदमी पार्टीच्या कमी झालेल्या आहेत. आणि त्यामुळं वारंवार, आणि हा डिबेटचा विषय असेल या निवडणुकीच्या निकालानंतर की इंडिया अलायन्समध्ये काँग्रेसचं ॲक्सेप्टन्स किती, आणि समजा काँग्रेस सोबत जायचं असेल तर काँग्रेसने काय याच भूमिका घ्यावी, मुद्द्यावरती कारण काँग्रेसमुळे गणेश नुकसान तुमच्याकडे झालं. येते. तुम्ही संजय राऊतांचा उल्लेख केलात, आणि जसं आपल्याला माहितीये की संजय राऊत सातत्याने जरी म्हणत असले की इंडिया आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जायला हवं, तरी सुद्धा दिल्ली विधानसभेमध्ये ठाकरे गटानं आपला पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसलं. नेमकं काय घडलं इंडिया आघाडीमध्ये? हे पहा, आपण पाहतोय की काँग्रेस विरुद्धचा एक सूर इंडिया अलायन्समध्ये अनेक दिवसांपासून आहे. त्याची सुरुवात ममता बॅनर्जीच्या प्रोजेक्शनमधनं झाली. लालू प्रसाद यादव पासून जगनमोहन रेड्डी, त्याचबरोबर सगळ्यांनी, म्हणजे मला वाटतं शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि जे इंडिया अलायन्सचे पार्टनर्स आहेत त्या सर्वांनी एकमतानं सांगितलं की आता पक्ष किंवा इंडिया अलायन्सचं नेतृत्व हे ममता दिदींना द्यावं, कारण काँग्रेसचं नेतृत्व हे जनतेला मान्य नाही इंडिया अलायन्ससाठी. तिथून सुरुवात झाली. म्हणजेच थोडक्यात बोलायला गेलं तर राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नाही, आणि यासाठी आपण आता काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे, म्हणून याची बॅटिंग आधीपासून सुरू होती. आणि यामुळं काँग्रेसचं नुकसान होतं. आता संजय राऊतांनी पाठिंबा दिला, त्याचं कारण असं आहे की विधानसभेमध्ये जे काही घडलं, विधानसभेमध्ये जी रस्सीखेच झाली, काँग्रेसमुळे जे अडचणी झाली, त्यामुळे आता तर ते स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत. यामुळं आता रिजनल पार्टीजला कळलेलं आहे की काँग्रेसची स्पेस जर आपण खाल्ली तर आपण एक प्रमुख ऑपोजिशन म्हणून समोर येऊ शकतो. यामुळं अरविंद केजरीवालने देखील इथं अलायन्स केलं नाही, कारण जर समजा काँग्रेस वाढली तर अरविंद केजरीवालची स्पेस कमी होते, म्हणून काँग्रेसला वाढून द्यायचं नाही, हे इंडिया अलायन्सच्या रिजनल पार्टनर्सचं मत आहे. आणि यामुळं समजा उद्या काँग्रेसला वर आणलं असतं तर आम आदमी पार्टी संपली असती दिल्लीमध्ये. आणि यामुळं आम आदमी पार्टी वारंवार म्हणत होती की आपण स्वबळावरती आणि आपल्या निश्चितपणे गणेश, आपल्या सगळ्या मनसुब्यांवर सध्या झाडू फिरताना दिसतो आहे. गणेश, मी येतो तुमच्याकडे. सध्या जे आकडे येत आहेत ते अपडेट्स पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी देऊया. भाजपला 48 आणि आपला 21 ठिकाणी आघाडी मिळताना दिसते आहे. हरियाणानंतर दिल्लीमध्ये सुद्धा भाजपचं कमळ फुलणार अशी चिन्ह सध्या दिसायला सुरुवात झालेली आहे. दिल्लीकरांनी राहुल गांधींना पुन्हा एकदा सपशेल नाकारलेला आहे, आणि 70 पैकी 70 जागांचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपला आता 46 जागांवर आघाडी मिळताना दिसते आहे. आणि गेल्या अर्ध्या तासापासून ही आघाडी कायम आहे. आकडे सेटल होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजप दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पुन्हा एकदा आश्वासक वाटचाल करताना दिसते आहे. आश्वासक आपण अशासाठी म्हणायला हवं की अजूनही पूर्ण निकाल हाती आलेला नाही. सुरुवातीचे काही कल हाती आलेले आहेत, आणि या कलांनुसार सध्या भाजप या ठिकाणाहून आघाडी घेताना दिसते आहे. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत.
सोमेश, आयोगानुसार सुद्धा भाजपला दिल्लीमध्ये कलांमध्ये बहुमत मिळतंय असं सध्या दिसतं आहे आणि जे सगळ्यात वेगवान निकाल आपण पाहतो आहोत टॅलीनुसार भाजपने 46 जागांवर आपली आघाडी कायम ठेवल्याचं चित्र आहे. या क्षणी आपण असं म्हणू शकतो, काही वेळापूर्वी आपण जो म्हणत होतो त्याचा संदर्भ देता की आता सूर्य पूर्ण वर आलेला आहे आणि गोष्टी क्लिअर दिसायला सुरुवात झाली आहे. बरोबर आहे. भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही कुणाचाही अधिकृत विजय समोर आलेला नाही. कोण जिंकतंय कोण हरतंय अगदी काटेकी टक्कर सुरुवातीच्या काही कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती. पण आता जे चित्र दिसतंय भाजपकडे बहुमताच्या आकड्याच्या पेक्षा 10 जागांवरती जास्तीची आघाडी आहे. काँग्रेस अवघ्या 1 जागांवर आघाडीवर आहे तर आप 23 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.